आणि आपला पौर्णिमा पण आहे. आणि आज मंगळवार दिवशी आपण तीच करतो. तिचाची पद्धत कशासाठी आहे अजून तर बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. आपण आज तीच करतो की ज्या दिवशी जमदग्नी ऋषी होते रेणुकाचे प्रतीक, त्यांचा वध झाला होता आणि त्या वधाच्या ठिकाणी रेणुका ही सांगितलं की ह्याच्यामध्ये याच्याकडून मी सती जाणार आहे. म्हणून त्यावेळी रेणुकाजींनी सती केलेली आहे. आणि त्यांचं जे चिता पेटवली होती त्यावर रेणुका बसली आणि चिता पेटवल्यानंतर तिचं संपूर्ण शरीर जळून गेलं होतं, फक्त शिर तेवढं राहिलं होतं. म्हणून तेव्हापासून आजपर्यंत रेणुका देवीच्या शिराचीच पूजा आहे, शरीराची नाही. म्हणून आपण तेव्हाची प्रथा आजपर्यंत तीच म्हणून आज या पौर्णिमेला आपण साजरी करतो आणि देवीचा एक दुःखाचा दिवस म्हणून आपण साजरा करतो. आज तेव्हापासून आजपर्यंत देवीच्या शिराची पूजा होते. म्हणून ही अजरामर चिरंजीव असल्यामुळं आपण तिची आतापर्यंत पूजा करत आलोय. तिथून पुढे मी चालणार आहे आणि आतापर्यंत ही चालत आलेली प्रथा आहे. आव्हान घ्यायचं आहे. आव्हान काय करायचं आव्हान कशासाठी देतो ते हॅलो. वाहनाची पद्धत अशा पद्धत आहे की आपण वर्षभर देवीच्या नावाने जोगवा मागतो आणि आज आपण देवीकडून आपण एक नैवेद्य घेतो किंवा तिच्याकडून एक घास घेऊन आपण खायचा असतो. आपण हा टाकायचा नसतो. आपण वर्षभर देवीची सेवा करून जी पूजा करतो त्याचा श्रेय म्हणून आपल्याला हा मान घ्यायचा असतो. बंद करा ते तिकडे बंद करा ए चला पुढचे. हॅलो. काय कर रे ओ देवाचे इकडे आण. ज्यांना मोती आहेत ना तेच लाईनीत थांबा. मगाशी 4-5 सोलो बिगर मोतीवाले वाण घ्यायला थांबले होते. ज्यांना मोती त्यांनीच वाण घ्या. वाण घ्या ना. तुम्हाला मोठी आहेत ना. मोती आहेत का? चप्पल नको घेऊ. चप्पल नाही पाय. इकडचे इकडे द्या, तिकडचे तिकडे द्या. तिकडे द्या. ए 15 घे. घे 15. ड्रोन घेऊन आली. बाजारात घ्या. ए 15 घ्या. ड्रोन कोण दिले तुम्हाला? तुम्ही घ्या परत द्या. नाही आहे तिथे. अरे मला
पदरात घ्या पदरात घे हे होतं ना हे घुगऱ्याचं दिलं की कागदात ना त्या ह्याच्याकडे दिलंय बघ त्या की ह्याच्याकडं काय नाव ऐका ना काय दिला गाणं म्हणत येतो गाणी म्हणत मोर्चाला भरवाडी